या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला परिवार मानलं आणि या समाजासाठी पूर्ण जीवनच अर्पण केलंय। ही तर एक त्या बीड जिल्ह्याची ताकद आहे। तरी अर्धे आम्ही घरी ठेवले, तिथले काम सांभाळायला पूर्व जर आले ना आम्हाला 7-8 एकर लागत। महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मराठा समाज आंदोलनात सहभागी झालाय। माय बापा तुम्हाला शब्द देतोय, तुमची एकजुटीची ताकद मी जिवंत आहे तोपर्यंत वायाला नाही जाऊन देणार। यांचा प्रॉब्लेमच ते मी यांना मॅनेज होत नाही। सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असेल तर ते, कारण काय झालंय मन पैसे जमत नाही, पदाचं मोह जमत नाही आणि इंग्लिशचं मोह तर कदर झालाय पुरा, जमतच नाही। आयला ते म्हणतात मग हे जमत नाही म्हणलं तर मग आरक्षणच द्यावं लागेल। काय चुकीचं करतोय मी काय चुकीचं केलं? मी खाऊन जगण्यासाठी नाही आलो, खाऊन जगण्यासाठी तर कोणी पण येतं। या समाजाच्या मराठ्यांच्या लेकराच्या चेहऱ्यावर आरक्षण देऊन आनंदाने हसू बघायचंय, एवढं स्वप्न आहे आपलं। मी काय चूक केली? माझ्या मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली, दशक व्हायला गेले, पिढ्याना पिढ्या बर्बाद झाल्या। आई बापांना लेकरं शिकायचे आणि स्वप्न बघायचं, माझा लेकरं सुद्धा अधिकारी होईल आणि माझ्या वाट्याला आलेलं कष्ट कमी होईल। प्रसंगी बापानं कर्ज काढायचं पण मुलं शिकवायचे, पैसे कमीच पडले तर आईला स्वतःच्या अंगावरचं सोनंही मोडायचं पण लेकरं शिकवायचे। तिचं स्वप्न होतं माझं लेकरं मोठं होईल आणि हे लेकरं मोठं झाल्याच्या नंतर माझ्या वाट्याला आलेले काबड कष्ट कमी होते। पण आरक्षणाने घात केला आणि 1% हुकलेलं लेकरं घरापर्यंत रडत यायला लागलं। दोघांच्या आई स्वप्नाची राखवांगोळ झाली, दोघांचं भविष्य उद्ध्वस्त झालं। मायबापाओ आता सावध व्हा, एवढी संधी मराठ्यांना आरक्षण मिळवण्याची, या संधीचं सोनं करा। आपल्याला आरक्षण 100% मिळतं, त्याच्यात काळजी करायचं कारण नाही। देव जर व्हावा तरी मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळणार आणि तेच आपण घेणार। राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।